तात्यांचं खूप मोठं काम आहे पुण्यात. ते कात्रजमध्ये नगरसेवक होते. त्यांचे भरपूर काम आहेत, त्यांनी भरपूर कामं केलेत. नगरसेवक असताना पण ते भरपूर कामं केलेत. तर वापस जर ते खासदार झाले तर पुण्यासाठी खूप फरक पडेल. की याच्या अगोदर कोणी काही इथं कामं केले नाही आहेत. तात्या असा नेता आहे की तो लाईव्ह व्हिडिओ करून पण सुद्धा कामे दाखवतो. म्हणजे मला असं वाटतं की तात्या निवडून येतील. वंचित बहुजन आघाडी पुण्यातनं निवडून येईल. काय आहे ग्राउंडवर लढाई कशा पद्धतीने आहे? लोकांच्या मनात काय आहे? लोकांच्या मनात आता वंचितच आहे. आता शेवटी यांनी मोदी साहेबांना आणली किंवा शहा साहेबांना आणले तरी काही फायदा होणार नाही. म्हणजे पुण्यात जर सभा झाल्या ना साहेबांच्या तरी यांच्या साहेबांच्या साहेबाहून तरी काय फायदा होणार नाही. तरी काय फायदा झाला नाही. काय त्यांना वंचित बहुजन आघाडीचीच खासदार होणार आहे पुण्यामध्ये. तर मराठा मतांची ही विभागणी होऊ शकते. विभागणी व्हायची म्हणले तरी मोरेंलाच मत पडेल मराठ्यांची. कारण जे आता बाळासाहेब करतात ना मराठ्यांसाठी, ते आजपर्यंत कुठे भाजपने केलं नाही ना काँग्रेसने केलं नाही. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर ती लोक त्यांना बघून मतदान करणार आहेत. कारण चांगला माणूस बसला ना वर, त्याच्यामुळे त्यांना मराठा आरक्षणासाठी जे काय लागणार असेल त्यांना होऊ चांगली भूमिका घेतली. जरांगे पाटलांच्या समर्थनात नेहमी उभे राहिले. त्याच्यामुळे दोघांना फटका बसू शकतो. दोघांना फटका. आणि याच्यात असंही होऊ शकतो की तात्या निघू शकतात. तात्या निघू शकतात. जर आपण जर पाहिलं गेलं की आज बडे बडे नेते BJP बरोबर चालल्यात, राष्ट्रवादी बरोबर चालल्यात, शिवसेना बरोबर चालल्यात. परंतु आम्हाला आपल्याला एक प्लॅटफॉर्म, कारण का वंचित बहुजन आघाडी म्हणजे सगळे समाजाच्या काष्ट आले. परंतु आपला वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय म्हणतो प्रकाश आंबेडकर, फक्त हे बौद्धासाठी आणि महारासाठी ही वंचित बहुजन आघाडी. परंतु ह्याला समजणं बी फार गरजेचं आहे. परंतु सगळ्या समाजाने बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलं की एकटे वंचितसाठी नाही लिहिलं, की पूर्ण या तळागाळातल्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. हेच वंचित लोकांना समजत नाही. ह्या देशामध्ये BJP सरकारला नामोनिश्चित करण्याचं ह्या सगळ्या पक्षांनी घेतलेलं आहे, जनतेने घेतलेलं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. हे म्हणतात ना आपकी बार 400 बार, आपकी बार 400 पार नाही, आपकी बार मोदी उनकी टीम तडीपार. हे होने वाला है और एक गॅरंटी आहे. पण जेव्हा ही दुहेरी लढत होती तेव्हा ही म्हणजे छान लढत झाली असतं. लोकांना कळलं, सगळ्या जनतेला सुद्धा कळलं असतं की लोकांच्या मनात कोण आहे. पण आता ही तिहेरी लढत झालेली आहे. त्यामुळे मला तर वाटतं खरं सर्वसामान्य लोक कन्फ्यूज आहेत की रवी धंगेकरांना वोट द्यायचं आहे की मग आपला वसंतदादा मोरेंना वोट द्यायचं आहे. कारण मतविभागणी झालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये. फटका कुणाला बसेल? मला असं वाटतं की याचा फटका रवी धंगेकरांना बसू शकतो. कारण जी मुसलमान मतं आहेत किंवा जी वंचितची मतं आहेत ती आता भरपूर प्रमाणात फुटलेली आहेत. मित्रांनो, आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे. मी पुणे रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आपण हा जो परिसर आहे याच्यात काम करणारे लोक पुण्यातले असतात आणि पुण्यातले म्हणजे विशेषतः स्थानिक लोक असतात. आणि स्थानिक लोकांमध्ये निवडणुकी संदर्भामध्ये त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. इथं हाऊसकीपिंग स्टाफ आपल्यासोबत आहे आणि ह्या स्टाफमध्ये जे लोक आहेत त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. कारण पुण्यातली जी लढत आहे हॉट सीट आहे आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्याला शिक्षणाचं माहेरघर, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, त्या शहरामध्ये आता राजकीय परिस्थिती काय आहे, राजकीय समीकरणं काय असू शकतील, म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्वे करत आहोत आणि लोकांच्यासोबत बोलत आहोत. आपल्याला सांगून देतो की इथं भाजपकडून मुरलीधर मोहोळ हे उमेदवार आहेत, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून आहेत आणि वसंत तात्या मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत. आणि ह्या तिघांमध्ये काय लढत आहे, काय फॅक्टर असणार आहे, काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, विकासाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, ह्या गोष्टी आम्ही जाणून घेत आहोत. सर, स्वागत आहे आपलं आवाज इंडिया TVवर. आणि आपलं नाव सांगा सर. मी बाळासाहेब नामदेव लालसरे. आपण काय करता? मी रेल्वे स्टेशनमध्ये सफाई कामगार हाऊसकीपिंगमध्ये काम करतोय. बरं. आता आम्ही बघितलं की ह्या ठिकाणात आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि आता 2024ची जी निवडणूक आहे ही खूप महत्त्वाची असल्यामुळे आता जनतेनेच ही निवडणूक हातात धरलेली आहे असं सर्वांचा समज झालेला आहे. आपल्याला काय वाटतं? सर, मला तर असं वाटतं हे या भारतामध्ये जे नरेंद्र मोदीचं जे राजकारण चाललं आहे, आपकी बार 400 पार हा जो नारा चालला आहे, बरोबर. कारण त्यांना संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले संविधान त्यांना नामोनिश्चित करायचं आहे. परंतु अशी कोणची बी पार्टी नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मिटवू शकत नाही. कारण जे संविधान, मी एक कलाकार आहे, एक गायक आहे चळवळीतला.
मग त्या जे संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांना 400 त्यासाठीच मागतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे. हो, म्हणजे जर आपण बघितलं तर सरकार बनविण्यासाठी 272चा आकडा जरी पार केला साध्या बहुमताचा तर सरकार बनते, परंतु हे 400 पार यांचा काय उद्देश असू शकतो? सर हे 400 पार हे यांना आता यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की हे 400 पार म्हणतात ना, हे 200 बी येतात का नाही भारतामध्ये मला सांगता येत नाही. परंतु आता तुम्ही परिस्थिती पाहिली गेली, तुम्ही हरियाणा बघा, पंजाब बघा, बरोबर, दिल्ली बघा. आज ज्या माणसांनी त्या दिल्लीमध्ये त्यांचे राज्य असताना आज केजरीवाल साहेबांना काही कारण नसताना सुद्धा त्यांना जेलमध्ये पाठवावं लागलं. कारण चांगलं काम करण्याच्या पाठीमागे हे ईडी लाव, शिडी लाव, बिडी लाव, काडी लाव हे काम चालू केले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत असंच झालं. तसंच झालंय. परंतु काय ह्या लोकांना कळून चुकलं की आपण किती खोटं बोलतो. या देशाचा पंतप्रधान आहे की चौकीदार चोर आहे. मग ह्याला समजलंय की ह्या लोकांना की बीजेपीला की बाबा आपण किती खोटं बोलावं, प्रमाणित खोटं बोलणं पाहिजे. परंतु आता राहिली पुणे शहराची गोष्ट. पुणे शहरामधून जे मोहोळ साहेब आहेत ते जास्त गबरगंड पैसेवाली लोक आहेत आणि समाजात सगळ्या समाजाला घेऊन जाणारा असा प्राथमिक एक का आमचा नेता, लोकांचा नेता, लोकनेते आयुष्यमान धंगेकर साहेब यांचं काम चांगलं आहे. रवींद्रजी धंगेकर. कारण आज तुम्ही पाहिलं तर धंगेकर साहेबाचं काम बघा. आज ज्या वेळेस जे याच्या अगोदर 4-5 महिन्या अगोदर विधानसभा झाली, त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्यांच्याच छाताडावर पाय देऊन धंगेकर साहेब तिथे निवडून आले. आता मी आम्हाला गॅरंटी, कारण पुणेकर नाही, भारत देश सगळ्यांना आता जागृत झालेला आहे. नागरिकांनी जागृत झालेले आहेत बाबा कुणं काय करावं. आता मला सांगा, नरेंद्र मोदीचे तुम्ही 5 कामं सांगा. कुठल्या नरेंद्र मोदीने 5 कामं केल्यात? पहिले तर काय म्हणले 2014 मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर काळा धन आणू प्रत्येकाच्या. मी नेहमीच मोदी साहेबांच्या समर्थकांना हाच प्रश्न विचारतो की तुम्ही जे म्हणताय विकासाचे मुद्दे घेताय की 5 कामं तरी निदान सांगा, तर ते मला 370 सांगतात. त्याच्यानंतर ते प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या कार्ड सांगतात. त्याच्यानंतर राम मंदिरचा मुद्दा सांगतात. त्याच्यानंतर इथं गॅस सिलेंडर वितरित केलं महिलांना फ्रीमध्ये तो सांगतात. शौचालय बांधून दिलं हे सांगतात. परंतु आपल्या मताने विकासाचे मुद्दे काय असले पाहिजे साहेब? शौचालय बांधून, राम मंदिर बांधून ह्या देशातील गोरगरीब जनता आहे, जो शिकलेला वर्ग आहे, आज 10 वर्षामध्ये एकही गव्हर्नमेंटची म्हणजे सरकारी नोकरी नाही. आणि हे सांगतात आम्ही राम मंदिर आमचं पोट भरणार आहे का, शौचालय आमचं पोट भरणार नाही का? अहो सगळ्यांच्या घरी शौचालय आहे, सगळ्याच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. परंतु तुम्ही राम मंदिर ह्यांच्या मुद्देच नाही त्यांच्याकडे. काय मुद्दा घेऊन जाणार यांनी? कारण पाहिलं तुम्ही आता तुम्ही नरेंद्र मोदीची सभा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये बघा. की परवा सोलापूरला नाही नरेंद्र मोदीची सभा झाली. राम सातपुते हे तिथले स्थानिक उमेदवार खासदारच्या निवडणुकीत. एक सोलापूरमध्ये आमची यात्रा भरते, सिद्धेश्वर महाराजांची यात्रा. गड्डा, त्याला गड्डा म्हणतात. अहो त्या गड्ड्याला 20,000 असतात, पण नरेंद्र मोदी साहेबांच्या देशाच्या पंतप्रधान असताना त्यांच्या सभेला 10,000 लोक असतात. मग कुठंतरी ह्या देशातील जनता जनार्दन म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्यांना कळून चुकलं की बाबा हा माणूस खोटारडा आहे. खोटारड्या माणसाच्या पाठीमागे जाणं नाही की आपला आदमी कोण, आपला कॅन्डिडेट कोण आहे, आपल्या जवळचा माणूस कोण आहे हे समजावून देण्यासाठी नरेंद्र मोदीचं आता काही राही नाही. फक्त यांचा हवा आहे. यांची हवा सगळ्यातून गेलेली आहे. आता तुम्ही बघा हरियाणा, गुजरात, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये यांच्या झारखंडमध्ये बघा, यांचे काय नाही. आपण बघितलं. परंतु ह्या मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप काही राजकीय घडामोडी घडून गेल्या. पक्ष फोडून सरकार स्थापना इथं झाली. या संदर्भात आपलं काय मत आहे? सर आता कसं आहे माहीत आहे का, हे लोक जे गेलेत, हे जे लोक गेल्यात, फडणवीसने साहेबांनी हे लय मोठं आयुष्यामध्ये चुकी केली की ज्याचं घर फोडून आपलं घर बसवायचं आहे. आता हे तुम्हाला 4 जूनला समजल की कुणाचे घर फुटल्यात, कोण रस्त्यावर आलंय, कोण भीक मागतंय, कोण काय करतंय हे तुम्हाला कळून चुकल. कारण एक यांची शाळा आहे. ह्या देवेंद्र फडणवीस मुळं या महाराष्ट्राचं वाटूळ झालेलं आहे. हा देवेंद्र पण नुसतं घर फोडायची कामं करतो, बाकीचं काय करू शकत नाही. राहिली गोष्ट अजितदादा पवार. आता हे माननीय या महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. कृषी मंत्री म्हणून त्यांना पदवी दिली जाते. शेतकरी भूमिपत्र, कारण ते कृषी मंत्री पण होते. परंतु शरद पवार साहेबांच्या काळात जे काम झालं, आताचे आम्हाला माहीत नाही आमच्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे, माहीतच नाही कोणाला. कारण शेतकऱ्याला सुद्धा ह्यांनी बांबू लावला ह्या मोदी सरकारने. अहो देतात का? आता तर माझ्या गावातली परिस्थिती सांगतो, मला 4 एकर जमीन आहे. ज्यावेळेस आम्ही आमची भेंडीला, मेथीला जे आम्ही खत टाकतो ना, ते खत घेण्यासाठी मी आता परवा 19 एप्रिलला मी गावाला गेलो होतो. तर तिथं एक राजेशचं त्यांचं एक ते खताचं दुकान आहे. तर त्याला म्हणलं भाऊ मला एक खताची पिशवी दे. तर म्हणलं बाबा आता खत नाही. म्हणलं का?
का त्यानं नरेंद्र मोदीच्या त्या खताच्या पिशवीवर नरेंद्र मोदीचा फोटो आहे, आचारसंहिता मला देऊ शकत नाही. अच्छा. ही अशी परिस्थिती झाली. मग काय शेतकरी घालायची का मरायची का? म्हणून ही परिस्थिती ह्या देशामध्ये BJP सरकारला नामोनिश्चित करण्याचं ह्या सगळ्या पक्षांनी घेतलेलं आहे, जनतेने घेतलेलं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. हे म्हणतात ना आपकी बार 400 बार, आपकी बार 400 पार, आपके बार 400 पार नाही, आपकी बार मोदी उनकी टीम तड़ीपार, ये होने वाला है और एक गॅरंटी आहे. तर मोदी साहेबांची गॅरंटी वेगळी आहे, पण जनतेने ही गॅरंटी दिलेली आहे की अबकी बार भाजप तडीपार. आपल्यासोबत दादा सुद्धा आहेत. एक युवक या नात्याने हे काय विचार करतात आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा स्वागत आहे आपलं. काय नाव आहे आपलं? अभिषेक ठोंबरे. मी आपल्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की खरंच या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे का, महागाई वाढत आहे का? महागाई तर वाढलेलीच आहे. आज आपण पाहतोय की म्हणतात की काँग्रेसचा जो वयस्कर जो माणूस आहे तो आत्ता पण कुटुंबाला पाळतोय, पोचतोय. पण आता डिग्री घेतलेला माणूस फिरतोय 4-4. आता मी स्वतः 8 तासाची ड्युटी होती, आता 12 तास काम करतोय. पुणे रेल्वे स्टेशनवर कामाला आहे मी. 12 तास आमच्या इथे भरपूर पोरं काम करताय, डिग्र्या घेऊन 12 आणि 15,000 रुपयात काम करतायत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. तर ही कुठेतरी वाईट गोष्ट आहे. आणि मी पण आता ते अहवाल वगैरे वाचला, तर त्यामध्ये काँग्रेसने पण छान वेग केलेलं आहे. सरकारी नोकऱ्या द्यायचं, पक्की नोकरी द्यायचं करून ठेवलेलं आहे अहवालामध्ये. मी तेवढं वाचलं मी. तर मोदींचं पण वाचलं, तर ते फोटोशिवाय मला तर काही त्यात भेटलं नाहीये. म्हणजे मी आता पूर्ण महाराष्ट्र फिरत आहे आणि मला जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या ठिकाणी फक्त मोदी साहेबांचा फोटो मला प्रत्येक ठिकाणी जाहिरात म्हणून दिसत आहे. आणि इतर पक्षाचे जे लोक आहेत त्यांचा वेगळा बॅनर आहे त्यांचा. परंतु आपल्याला काय वाटतं की ही निवडणूक भाजप विरोधात आहे की ही निवडणूक जनतेविरोधात आहे? ही निवडणूक नक्कीच, म्हणजे तुम्ही एक चांगल्या कॅन्डिडेटला वोट द्या. मला तर वाटतं तुम्ही आता भाजप विरोधी जर द्यायचं झालं तर काँग्रेसच एक प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे मी तर स्पष्टच बोलतो की काँग्रेसलाच वोट द्यायला पाहिजे. आमच्या पुण्यामध्ये आपण काँग्रेसचं नाव घेतला, परंतु वंचितचा फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. वसंत तात्या मोरे हे नगरसेवक आहेत आणि त्यांनी खूप विकासाची कामं केली आहेत. यांचा फॅक्टर किती महत्त्वाचा असू शकतो? नाही, त्यांचा फॅक्टर तर आहेच महत्त्वाचा. पण मला असं वाटतं की वसंत तात्या मोरे त्यांनी पण कामं भरपूर केलेली आहेत आणि जनतेच्या मनात ते सुद्धा आहेत. पण जेव्हा ही दुहेरी लढत होती तेव्हा ही म्हणजे छान लढत झाली असतं, लोकांना कळलं, सगळ्या जनतेला सुद्धा कळलं असतं की लोकांच्या मनात कोण आहे. पण आता ही तिहेरी लढत झालेली आहे, त्यामुळे मला तर वाटतं खरं सर्वसामान्य लोक कन्फ्यूज आहेत की रवी धंगेकरांना वोट द्यायचंय की मग आपला वसंतदादा मोरेंना वोट द्यायचंय. कारण मतविभागणी झालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये. फटका कुणाला बसेल त्याचा? मला असं वाटतं की याचा फटका रवी धंगेकरांना बसू शकतो. कारण जी मुसलमान मतं आहेत किंवा जी वंचितची मतं आहेत ती आता भरपूर प्रमाणात फुटलेली आहेत आणि लोकांनी खरंच विचार करून वोट द्यायला पाहिजे. तर आपल्या वसंत मोरेंनी पण कामं छान केलेली आहेत, नाही असं नाही, त्यांनी छान कामं केलेली आहेत. पण मला असं वाटतं की हा फटका रवी धंगेकरांना बसू शकतो याचा. पण सर्वसामान्यांच्या मनात तर रवी धंगेकरच आहेत आणि धंगेकरच यायला पाहिजेत. तर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. परंतु वंचितचा फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण एक प्रबळ उमेदवार त्यांनी दिलेला आहे. आणि आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आपण काही जास्त खूप मोठे प्रश्न नाही घेत, एकदम सामान्य प्रश्न घेतो. आपलं नाव सांगा अगोदर. राजेंद्र ठोंबरे. तर ठोंबरे साहेब, आता आपण बघितलं की देशामध्ये मोदी साहेबांची जी जाहिरातबाजी सुरू आहे, देशामध्ये त्यांचं खूप लोक असे म्हणतात, त्यांचे भाजपचे लोक म्हणतात की देशाचं नाव जगाच्या पातळीवर नेणारे फक्त मोदी साहेब आहेत. या संदर्भात काय सांगाल? जगाच्या पातळीवर ते नेऊ शकत नाहीत. फक्त आपल्या देशातल्या लोकांना खालच्या पातळीवर कसं नेऊन ठेवायचं हे त्यांना फक्त माहीत आहे. अच्छा. हां, हे मनोवादी लोक आहेत आणि हे मनोवादी परत जे बाबासाहेबांनी मनोवाद गाडला होता ते आता ह्यांना परत त्यांना प्रकट करायचं आहे, पेरायचं आहे. आणि ते लोक हेच राजकारण चालू आहे यांचं, बाकी काय नाही. मला एवढंच बोलायचं. आणि महागाई संदर्भात सांगा. महागाई काय संदर्भात प्रत्येकजण घरामध्ये जावा, प्रत्येक महिलांना विचारा, पुरुषांना विचारा, घरकर्त्यांना विचारा. 400-450चा गॅस 1100 रुपयाला मिळतो. हे तुम्ही समजून घ्या ना. तो काय आपल्या गरीब ही गरीबच राहणार आणि तो आणखीन यांना गरिबीमध्ये यांना ढकलायचं आहे त्यांना. हा समाज, अशी परिस्थिती आहे. आणि मतदार आता जागरूक झालेला आहे आणि मतदार हा तुम्हाला मतपेटीमधून तो दाखवून देईल. तर निश्चितच मतदार हा आपल्या मतपेटीच्या माध्यमातून जे आहे 13 तारखेला दाखवून देणार आहे. आणि म्हणूनच आता जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आपल्यासमोर दादासुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. आपण
सांगा, जसं आपण इथं चर्चा केली सर्वांसोबत आणि ज्या पद्धतीनं आपण इथलं पुण्यातलं राजकारणाच्या संदर्भात बोलू तर मोरे आहेत, धनगेकर आहेत आणि मोहोळसुद्धा आहेत आणि वंचितचा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. वंचितचा फॅक्टरमुळे कुणाला फटका बसू शकतो काय वाटतं? वंचितच्या फॅक्टरमुळं मोहोळला आणि दंगेकरांना बी बसू शकतो, दोघांनाही बसू दोघांना बसू शकतो. म्हणजे एकतर्फी नाही आहे. एकतर्फी नाही आहे. आणि मराठा मोहोळसुद्धा आहेत आणि मोरेसुद्धा आहेत, तर मराठा मतांची ही विभागणी होऊ शकते का? विभागणी व्हायची म्हणले तरी मोरेंलाच मत पडेल मराठ्यांची, कारण जे आता बाळासाहेब करतात ना मराठ्यांसाठी ते आजपर्यंत कुठली भाजपने केलं नाही ना काँग्रेसने केलं नाही. अच्छा, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी हा, ती लोक त्यांना बघून मतदान करणार आहेत, कारण चांगला माणूस बसला ना वर त्याच्यामुळे त्यांना मराठा आरक्षणासाठी जे काय लागणार असेल त्यांना होऊ चांगली भूमिका घेतली. हा, जरांगे पाटलांच्या समर्थनात नेहमी उभे राहिले. हा, त्याच्यामुळे दोघांना फटका बसू शकतो. दोघांना फटका बसू हा. शकतो. आणि याच्यात असंही होऊ शकतो की तात्या निघू शकतात. हा, तात्या निघू शकतात, अशी परिस्थिती. हा होऊ शकते. काय धनगेकरांबाबत काय मत आहे? दंगेकर तर हा माणूस चांगला, काम त्यांचं चांगलं आहे, पण आता शेवटी आपला समाज लोक बघतो, समाज बघतो. हा, बरोबर. जो आपल्याला सपोर्ट करतो. काय आता भाजप म्हणा काँग्रेस म्हणा आजपर्यंत काहीच केलं नाही ना. वंचितसाठी काय केलं तेव्हा? बरोबर. वंचित समाजासाठी काय केलं? काहीच केलं नाही ना. म्हणून वंचित खूप महत्वाचं. हा, वंचित खूप महत्वाचं आहे. त्यांना कळलं आता वंचित काय आहे, ह्या इलेक्शनला कळेल त्यांना. आपण युवा आहात, तरुण आहात आणि आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहात. आपला या संदर्भात आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. हळूहळू लोक बेरोजगार होत आहेत. आता स्वतः ज्यांच्याकडे 2-3 डिग्री आहेत ते लोकसुद्धा बेरोजगार आहेत. या संदर्भात काय म्हणाल? आता काय मोदी सरांनी तर सांगितले सगळ्यांना रोजगार देईन. हा, त्यांनी म्हटलं ना तुम्हाला भजी बनवण्याचं स्किल शिकवतात, तुम्हाला चहा बनवण्याचे स्किल शिकवू म्हणतात. आता असं अडाणी माणूस बी चहा बनवतो, असं काय त्या स्किल नाहीये. अच्छा. हा, मोदी साहेब पण कौशल्य भारत स्कीम चालवली त्यांनी. हा, ते नुसतं नावासाठी कौशल्य भारत आहे. त्याच्या मागे नोकऱ्या कुठे आहेत? आता शेतकऱ्यांसाठी काय केलं मोदी सरांनी? काहीच केलं नाहीये. 6,000 रुपये देतात शेतकऱ्यांना वार्षिक देतात, पण त्यांना हमी भाव कधी देतात? MSP. हा, हमी भाव काय देतात? हमी भाव काही नाही देत. बरोबर. 6,000 रुपये देतात आणि GSTच्या नावाखाली 18,000 रुपये GST घेतात. अच्छा, म्हणजे 6,000 रुपये घेऊन तुमच्या कापसाला हमी भाव दिला नाही, सोयाबीनला दिला. मराठवाड्यामध्ये जावा तुम्ही, काय परिस्थिती आहे, लोक आत्महत्या करतात. ही बघाय कोण येत नाही 5 वर्षे. म्हणजे शेतकऱ्यांच्या एकंदरीत हा, शेतकऱ्यांचं बघितलं पाहिजे, नुसतं वोट पुरतं नाही जायचं. हमी भाव दिला पाहिजे त्यांच्या मालाला. 10 वर्षे असंच. पंतप्रधान आवास योजनेखाली घरकुल देतात, जे गरीब जनतेला किंवा पिछडा वर्ग म्हणतो आपण किंवा बॅकवर्डला, तर 1,30,000 रुपये त्याचे प्राईज लावली यांनी. हे कुठल्या इंजिनियरनी काढला असेल? हे कधीचा आहे तो? त्यांचा GR केव्हाचा आहे? 1,35,000 तुमचं बेसमेंट नाही होत आणि त्याचं घरकुल कसं होईल, त्याला छत कसं होईल, त्याचं फाउंडेशनच होत नाही. आणि 1,30,000 मध्ये काय घर होणार आहे? 1,30,000 खालीचं फाउंडेशन होत नाही, नुसतं आवास योजना आहे. आवास कशाची आवास योजना? नुसतं कशा फाउंडेशन बी होत नाहीये. त्याला 2 आवास योजना नाव दिलं, 1,30,000 रुपये त्याचं फाउंडेशन होत नाही. तो घरच बांधतो, कर्जबाजारी एक होतो, नाही तर तो कॅन्सल करतो. इथं आपण बघितलं की वंचितचा जो फॅक्टर आहे वसंत तात्या मोरे हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी जो काम केलेलं आहे त्या कामामुळे त्यांची एक वेगळीच ओळख आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आणि खास करून पुण्याची जर आपण गोष्ट केली तर त्या संदर्भात आपण दादांकडून जाणून घेऊ की दादा, वंचितचा जो फॅक्टर आहे वसंत तात्या मोरे जे 15 वर्ष इथले नगरसेवक होते आणि त्यांनी खूप काम केलं आहे, काय वाटतं आपल्याला ह्यावेळेस वंचितचा फॅक्टर किती महत्त्वाचा असेल? वंचितचा फॅक्टर हा 2 ह्या फॅक्टरपैकी त्यांचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण आहे का ना, त्यांचं काम इतकं चांगलं आहे वसंत मोरेचं, आणि त्याच्यात वंचितमध्ये गेले त्याला आम्ही तर 100% वंचित बहुजनालाच मत देणार आहे. वंचितचा हा, त्याच्यामुळे त्यांना ह्या 2 पक्षांना फटका बसणार आहे वंचितचा. म्हणजे आतापर्यंत ज्या लोकांनी इथल्या वंचित समुदायांचा, इथल्या दुर्बल घटकांना कधी उमेदवारी दिली नव्हती त्या लोकांना वंचित आज उमेदवारी देत आहे. आणि वसंत तात्या मोरे हे खूप चांगले उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत. हा, तर याचा फायदा होईल का? 100% होईल. 100% पहिला खासदार पुण्याचा वंचित मध्ये. हा, पहिला खासदार पुण्याचा वंचित बहुजन आघाडीचा पुण्याचा असेल. काय आहे ग्राउंडवर लढाई कशा पद्धतीने आहे? लोकांच्या मनात काय आहे? लोकांच्या मनात आता वंचितच आहे. आता शेवटी यांनी मोदी साहेबांना आणली किंवा शहा साहेबांना आणले तरी काही फायदा होणार नाही. म्हणजे पुण्यात जर सभा झाल्या ना साहेबांच्या, तरी
तरी यांच्या साहेबांच्या साहेबाहून तरी काय फायदा होणार नाही. तरी काय फायदा झाला नाही काय, त्यांना वंचित बहुजन आघाडीचीच खासदार होणार आहे पुण्यामध्ये. परंतु सर साहेबांवर प्रकाश आंबेडकर साहेबांवर आरोप लावला जाते की ही भाजपची बी टीम आहे. या संदर्भात काय सांगा? नाही, हे चुकीचे आरोप आहेत. हा? चुकीचे आरोप आहेत. चुकीचे आरोप आहेत. हां, म्हणजे लोकांनी म्हणजे खास करून स्पेशल बॅकवर्ड आणि वंचित लोकांनी आपलं राजकारणच करू नये का, असा उत्तर दादांच्या माध्यमातून मला मिळत आहे. आणि आंबेडकर साहेबांनी कित्येकदा हा प्रश्न विचारला की आम्ही फक्त काय काँग्रेसला मतं देण्यासाठी आमचे मतं आहेत का, आमच्या स्वतःचं राजकारण नाही का, आमच्या स्वतःचं अस्तित्व नाही का. हा खूप मोठा प्रश्न त्यांचा असतो आणि त्यांची तीही राजकीय भूमिका असल्यामुळे लोक त्यांच्यावर प्रश्नार्थक चिन्ह करतात. परंतु लोकांच्या गुलामीसाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या दुर्बल घटकांना समोर आणण्यासाठी वंचितचा घटक जो आहे खूप महत्त्वाचा आहे. आणि मागच्या वेळेस लोकसभेला 42 लाख मतदान जरी वंचितला मिळालं, परंतु ह्यावेळेस चित्र काही वेगळं असणार आहे. आणि म्हणूनच वंचितचा पहिला खासदार पुण्यातून मिळेल अशी पुणेकरांची त्यांच्या मनातून आशा आहे. आणि काकांकडून पण आपण जाणून घेऊ की वंचितचं इथं कशा पद्धतीनं काम ते सुरू करतात. काका, काय वाटतं वंचितबद्दल? या आज पुणे लोकसभा मतदारसंघातून जे उमेदवार दिलेत बरोबर, वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय वसंततात्या मोरे, हे सामाजिक शिकाऊ लढाऊ असे एक आणि महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून हे काम त्यांचं महत्त्वाचं होतं. कारण ह्या पुणे शहरातील कामगार वर्ग असो, कुठल्याही क्षेत्रात असो, कुठं अन्याय अत्याचार झाला तर वसंततात्या मोरे त्या ठिकाणी आवर्जून लक्ष देऊन तिथला तो प्रश्न सोडवायचे. परंतु मला असं म्हणायचं आहे की श्रद्धेय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर जर आपण जर पाहिलं गेलं की आज बडे नेते BJP बरोबर चालल्यात, राष्ट्रवादीबरोबर चालल्यात, शिवसेनेबरोबर चालल्यात. परंतु आपल्याला एक प्लॅटफॉर्म, कारण का वंचित बहुजन आघाडी म्हणजे सगळे समाजाच्या काष्ट आले. परंतु आपला वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय म्हणतो प्रकाश आंबेडकर, फक्त हे बौद्धासाठी आणि महारासाठी ही वंचित बहुजन आघाडी. परंतु ह्याला समजणं बी फार गरजेचं आहे. परंतु सगळ्या समाजाने बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलं की एकटे वंचितसाठी नाही लिहिलं की पूर्ण या तळागाळातल्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. हेच वंचित लोकांना समजत नाही. मग आम्हाला काय म्हणायचं होतं, आमचा दृष्टिकोन काय होतं की बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही पक्षाबरोबर जायचं होतं, कुठल्याही पक्षाबरोबर जायचं, युती करायची होती की बाबा आम्हाला जागा द्या, जिथं आपला उमेदवार निवडून दे त्या ठिकाणी उमेदवार आणा. पहिले 1 खासदार आणा, नंतर 2 खासदार आणा. पहिले साहेब ह्या 4 खासदारांना अख्खा दिल्ली का अख्खा देश घाबरायचे. कारण 4 शहर हे लोकसभेमध्ये होते तर कुणाच्या बापाची आता अवकात नव्हती की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याची. परंतु आता समाज विस्कटलाय, आपले कार्यकर्ते विस्कटल्यात, आपले नेते विस्कटल्यात. आता आम्ही नेता म्हणायचं कुणाला, आणि आपल्याला नेता भेटलाय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आपल्याला भेटलेले आहेत. सर्व भारतवासियांना म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेना की बाबा आपला माणूस कोण आहे. कारण आता तुम्ही पाहिलं असेल की मनोज जरंगे पाटील हा एवढा मोठा महाराष्ट्रभर आरक्षणासाठी दौरा केला, परंतु त्याला एकही नेता फक्त जाऊन त्यांच्या कानामध्ये बोलले गेले. जातीने प्रकाश बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन त्यांची मनधरणी करून पूर्ण पाठिंबाच वंचित बहुजन आघाडी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिले. असं आश्वासनी दिली की सरकार आलं तर तुम्हाला राजकीय आणि संविधानिक दृष्ट्या तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. हो, बरोबर आहे की, आणि देणार. कारण का आज ते सुद्धा शिकाऊ आहेत, वकील आहेत आणि ज्ञानीवंत आहेत की त्यांना बी काय गोष्ट समजतात की संविधानामधल्या काय बाबा. त्यासाठीच प्रकाश आंबेडकर जरंगे पाटील म्हणणं नाही की असंच म्हणणं नाही की आम्ही तुम्हाला आरक्षण मिळू, पण त्यांना काय समजतात ते देतील, कारण होणार आहे. परंतु मला काय म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम जनतेने विचार केला पाहिजे की आपण वंचित बहुजन आघाडीचे खंबीरपणे पाठीशी उभा राहून जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे जे कॅन्डिडेट जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने विजय करा. आणि मला हे म्हणायचं साहेब, आता तुम्ही 2014ची जर तुम्ही इलेक्शन पाहिली, लोकसभा विधानसभा, जिथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला तिथे काँग्रेसला फटका बसलेला आहे. आणि काँग्रेस पक्ष आता बघा, एक पक्ष काय, काँग्रेस पक्षाबरोबर अनेक 7-8 पक्ष आहेत, इंटरनॅशनल पक्ष आहेत. मग आमचं म्हणणं काय होतं, तुम्ही काँग्रेसबरोबर जायचं होतं, काँग्रेसबरोबर जाऊन फक्त जिथं आपले कॅन्डिडेट येणार आहेत, अकोला झाला, वर्धा झाला, महाराष्ट्र सोडा विदर्भामध्ये आपले भरपूर लोक आहेत. कारण बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामधून निवडून आलेले आहेत. परंतु मग आम्हाला काँग्रेसबरोबर युती करायची होती. बरं, 5 जागा भेटली, चला पहिलं 5 जागेमध्ये आपले 4 खासदार तर आणूया, नंतर 4चे 5, 5चे 6 असं करत जाऊ, अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु ह्याचा फायदा BJPला होतो हे 100% खरं आहे.
वंचित बहुजन आघाडीचा फायदा बीजेपी घेते आणि ह्या बीजेपी सरकारला फायदा वंचित बहुजन आघाडीमुळे होतो. हे 100% तुम्ही पाठीमागचा इतिहास बघा. जिथं शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा लोकसभा जे उमेदवार दिलाय त्या ठिकाणी काँग्रेसला फटका बसला आणि तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं निवडून आलाय. परंतु यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला काही जागेवर पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल असं आपल्याला चित्र दिसत आहे आणि या फायद्यामुळे काँग्रेसला लीड असेल. काय वाटतं आपल्याला? मला तर काय मला माहीतच नाही. कारण काय माहीत आहे का, प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुम्ही म्हणता काँग्रेसला पाठिंबा दिला, आता पण मी एकाही न्यूजला बघितलं नाही. नाही आमच्या नागपूरला पाठिंबा दिला आहे विकास ठाकरेंना, त्याच्यानंतर शाहू महाराजांना कोल्हापूरला पाठिंबा दिलेला आहे, सुप्रियाताई सुळेंना बारामतीला पाठिंबा दिलेला आहे आणि रामटेकमध्ये एक स्वतंत्र उमेदवार आहेत त्यांना, म्हणजे काही ठिकाणी जाणून बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. तर याचा फायदा काँग्रेसलाच होणार आहे. हो, होणार आहे, बरोबर आहे. परंतु मला काय महाराष्ट्रामध्ये आपल्या जागा जिथं मी आता अगोदर बोललो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसबरोबर जायला पाहिजे होतं. नसतं तर काँग्रेस पक्षाला बोलायला पाहिजे, बाबा आम्हाला आमची जागा आम्हाला द्या, बघूया बरं चान्स द्या, पुढच्यावर आपण बघूया काय करायची ती. परंतु दिल्यात साहेबांचं बी धन्यवाद. आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष आता थोडा आपला उदयास आलेला आहे. परंतु 5 वर्षा अगोदरच हा पक्ष आलेला आहे. विधानसभा लोकसभेला आपण पाहिलं, कारण गेल्या बारी साहेबाकडून अशा काही गोष्टी होत्याच चला. परंतु मी बोललो गेलो की बाबा 2014 मध्ये लोकसभेला सुद्धा फार मोठा म्हणजे आपल्या वंचितमुळं बीजेपीचा फायदा झाला आहे. कारण ह्या सरकारला आपला आणायचं नाही, म्हणून तुम्ही आपला कॅन्डिडेट कुठला आहे त्याला बघून तुम्ही मतदान करा. तर शिकलेलं आहे. आता तुम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय शिकले तुम्हाला माहिती आहे. त्यांचे ग्रॅज्युएशन काय किती शिकलेत, काहीच येत नाही त्याला. नुसतं काय नाही, त्यांचं मुद्दे काय, राम मंदिर 370, जय श्रीराम. आता त्यांनी तर मध्ये काय घोषणा दिली, जय श्रीराम म्हणा 10 कोटी नोकरी लागतील. त्या कर्नाटकमध्ये घोषणा दिली जय बजरंगबली, ते तुम्हाला 10 कोटी. अरे असं कुठं नाही राहणार ह्या देशात जेव्हा देश जे चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावर राज्य चालतं. रामाला सुद्धा तिथं झुकावं लागलं कोर्टातून, हे सुद्धा लोकांना समजत नाही. देवा तुम्ही देवाच्या प्रमाणे करा ना, रामाला सुद्धा कोर्टात झुकावं लागलं ना. कोणामुळं? संविधानामुळं. हे चालते सगळंच संविधानमुळं. म्हणून संविधानाची जर भाषा कुणी करत असेल, ह्या लोकांचा काटा बरोबर आम्ही या 2024 मध्ये काढणार आहे. ह्याचं काही टेन्शन नाही. आणि बीजेपीचा कार्यक्रम ओके लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये ते म्हणतात ना 48 जागा आम्ही घेऊ. 48 महाराष्ट्रामध्ये 48 जागा घेऊ शकत नाही. फक्त 4 जागा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना भेटतील. बाकीच्या 44 जागा या आपल्या महाविकास आघाडीला भेटण्यात आहे. हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि खरं आहे. कारण या महाराष्ट्रातल्या देशातली जनता वैतागली या बीजेपी सरकारांना. काय नाही, आता ते 50 खोके आता कुठं जातात, ते खोक्यामध्येच राहावं म्हणा त्यांना. आम्ही अन्नधान्य देतो म्हणून हे घोषणा करतात. 140 करोड जनतेला तुम्ही अन्नधान्य जे देताय, अहो त्याला कुत्रं सुद्धा खात नाही कोणी, कुत्रं सुद्धा वास घेत नाही त्याचं. आणि हे सांगतात आम्ही मोठे 36 इंची छाती करून सांगतात आम्ही 140 करोड राशन देतो. अरे काय देतो? गहू आणि तांदूळ 5-5 किलो, आणि त्याला लसूण कांदा त्याचं बाकीचं कोण देणार? रोजगार कोण देणार त्याला? कोण देणार ते? आणि वरडू सांगतात आम्ही 140. परंतु ते तर म्हणतात की गरीब महिलांना त्यांनी सिलेंडर मोफत वितरित केलं. कुणाला दिलाय? कुणाला? कोणत्या गरीबाला दिलाय? अहो तुम्ही साहेब एक आता मोदी साहेबांचा फोटो फक्त स्मशानभूमीमध्ये लावायचा राहिलेला आहे. बघा तुम्ही पेट्रोल पंपावर जावा, नरेंद्र मोदीचा आसरा चेहरा दाढीवाला. संडासपाशी जावा, त्याचा आसरी चेहरा दाढीवाला. कुठे बी जावा तुम्ही, नुसतं नरेंद्र मोदी. पण मला काय म्हणायचं, वोटिंग घ्या तुम्ही, मोदीकडे बघून तुम्ही वोटिंग नका करू. मग ते काय म्हणतात, आम्हाला नका वोटिंग देऊ, मोदीकडे बघ करून वोटिंग. अरे त्याला काय केलंय म्हणलं. आता फक्त मोदी साहेबांचा फोटो स्मशानभूमीत राहिलेला आहे. स्मशानभूमीमध्ये नरेंद्र साहेबांचा फोटो लावला ते बी ओके होतील. म्हणजे सर्वच ठिकाणी तशी परिस्थिती झालेली आहे, काहीच नाही राहिलं. हां, सर्व ठिकाणी. तर वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते आणि नेते आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. दादा, वंचित बहुजन आघाडीने इथं खूप दावेदार उमेदवार दिलेला आहे ज्यांचं नाव वसंत तात्या मोरे आहेत. खूप चांगलं काम ते इथं करत आहेत आणि भाजपने आणि काँग्रेसने सुद्धा दमदार उमेदवार दिलेले आहेत. आपल्याला काय वाटतंय, भाजप आणि काँग्रेसला तात्या मोरे कशा पद्धतीनं पाणी पाजू शकतील? नाही, तात्यांचं खूप मोठं काम आहे पुण्यात. ते कात्रजमध्ये नगरसेवक होते. त्यांचे भरपूर काम आहेत, त्यांनी भरपूर कामं केलेत. नगरसेवक असताना पण ते भरपूर कामं केलेत. तर बरोबर, वापस जर ते खासदार झाले तर पुण्यासाठी खूप फरक पडेल. खूप मोठा की याच्या अगोदर कोणी काही इथं कामं केले नाही आहेत. तात्या असा नेता आहे की तो लाईव्ह व्हिडिओ करून पण सुद्धा कामे दाखवतो. म्हणजे मला असं वाटतं की तात्या निवडून येतील, वंचित बहुजन आघाडी पुण्यातनं निवडून येईल.
म्हणजे पहिला खासदार वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातून असेल. पुण्यातून 100% खासदार तात्याच होणार. आणि काल बाळासाहेबांची सभा झाली महत्त्वपूर्ण, आणि बाळासाहेबांच्या सभेला खूप प्रतिसाद होता, तात्यांना खूप प्रतिसाद होता. तर याचा काही फायदा दिसणार आहे का? हो, फायदा तर दिसून येतो. खूप कार्यकर्ते खूप प्रमाणे, म्हणजे आम्ही पण सुद्धा काम करतो, पण आता जॉब असल्यामुळे जसा वेळ बरोबर आहे ना, भेटेल, जॉब असल्यामुळे जसा वेळ भेटतोय तसा आपण करतोयच. की मला तर वाटतं की 100% तात्या पुण्यातनं निवडून येतील. तात्या पुण्यातून निवडून आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ती नेहमी जे विस्थापित लोक आहेत, जे दुर्बळ घटक आहेत, जे कमजोर लोक आहेत, त्यांना ते कुठेतरी समोर वाढवण्याचा प्रयत्न करते, त्यांना राजकारण करण्याचा, त्यांच्यासोबत त्यांना समोर वाढवण्याचं काम करते. तर बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका बरोबर आहे का? हो, बरोबर. म्हणजे आतापर्यंत आपल्या लोकांना समोर वाढवण्याचं काम ना भाजपने केलं ना काँग्रेसने केलं, आणि बाळासाहेब आंबेडकर आज करत आहेत, तर ते योग्य काम करत आहेत का वाटतं का आपल्याला? खूप योग्य काम करतात ते. की खासदारकीसाठी तात्यांना उमेदवारी दिली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. तात्यांवर विश्वास ठेवला. तात्यांवर विश्वास आहे, आणि तात्यामध्ये ती धमक पण आहे की ते खासदार होऊ शकतात पुण्यातनं, तेवढी त्यांची ताकद पण आहे. तुम्ही एक युवक आहात, आणि युवकांचा कौल कुणाकडे आहे? वंचित बहुजन आघाडीच. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी, फक्त वंचित बहुजन आघाडी. तर फक्त वंचित बहुजन आघाडी असं दादांचं म्हणणे आहे. आणि हे युवक आहेत आणि प्रायव्हेट जॉब करून सुद्धा पक्षाचं काम करतात, आणि मिळेल त्या वेळात पक्षाचं आणि राजकारण जे आहे त्याचा प्रचार असेल किंवा इतर काही गोष्टी असेल ते करण्याचं काम करतात. आणि वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार हा पुण्यातून असेल असं दादांचं म्हणणं आहे. आणि इतर काही लोकांच्याही आपण प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ह्या ठिकाणी इथे काम करणारे लोक आहेत ते आपल्यासोबत आहेत, आणि त्यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. पण ते जेवण करत आहेत, आणि जेवण करणाऱ्या व्यक्तीला मी डिस्टर्ब करत आहे. दादा, काय नाव आहे तुमचं? माझं प्रणव शिंदे. काय काम करता आपण इथं? मी तर हाऊसकीपिंगचं काम करता. बरं, आता तुम्ही ह्या ठिकाणी काम करत आहात. एकंदरीत पुण्यामध्ये आपण जर निवडणूक आपण बघितली तर निवडणुकीला 3 उमेदवार आहेत, आणि आता तुमच्या मते मुद्दे काय असले पाहिजे? आमचे आता काम नोकरी लागले पाहिजेत. हां, बरोबर. हो, रोजगार मिळाला पाहिजे. जे पेट्रोल वाग आणि महागाई आहे, महागाई कमी झाली पाहिजे. अच्छा. आणि अजून जे लोक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे. हे मुद्दे आहेत तुमचे. शिक्षण खूप महाग झालेलं आहे. पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात असून शिक्षण जर हे असेल, महाग असेल, ते बी कमी झालं पाहिजे. बरोबर. तर ठीक आहे, त्यांना जास्त प्रतिक्रिया देता आल्या नाही, परंतु जे मुद्दे आहेत, रोजगाराचा मुद्दा आहे, शिक्षण. आता जो शिक्षण आधी महात्मा फुलेंनी ह्या पुण्यामधून शिक्षणाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण अशी तरतूद केली होती, त्या शिक्षणाला आज इथं महाग करून गरिबांपासून, सामान्यापासून तो शिक्षण हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी सरकार चालवत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 65,000 शाळा ह्या बंद करण्याच्या रस्त्यावर आलेल्या आहेत, आणि त्यामध्ये शिकणारे कोण विद्यार्थी? तर तुमच्या आणि आमच्यासारखे जे सामान्यांचे विद्यार्थी आहेत, जे हातमजूर आहेत, त्यांचे मुलं शिकतात. आणि हा जर शिक्षण बंद झाला तर त्यांना कायमचंच त्यांना समोर वाढण्यासाठी कुठलीही व्यवस्था ह्या देशामध्ये नाही, आणि हा खूप मोठा प्रश्न ह्या ठिकाणी आहे. आणि मुद्दे आहेत. आपण अजून काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू, आणि त्यांच्या ज्या भूमिका आहेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू.